मित्रांनो, आई आणि तिच्या गोष्टी या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. जर ही गोष्ट आपल्याला आवडली तर आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर ही गोष्ट खूप वर्षापूर्वीची आहे. एका राजाला एक खास भेट मिळाली. ती भेट म्हणजे काय होती तर 2 छोटे गरुड होते. ते अतिशय दुर्मिळ आणि सुंदर प्रजातीचे होते. राजाने यापूर्वी असे गरुड कधीच पाहिले नव्हते. तो खूप आनंदी झाला आणि त्याने त्यांच्या देखभालीसाठी एका अनुभवी सेवकाची नेमणूक केली. काळाच्या ओघात दोन्ही गरुड मोठे आणि बलवान होत होते. ते आधीपेक्षा अधिक देखणे दिसू लागत होते. एके दिवशी राजाने सेवकाला सांगितले, मला या गरुडांना उडताना पाहायचे आहे. आकाशात उंच भरारी घेताना पाहायचे आहे. सेवकाने गरुडांना इशारा केला. दोघांनीही पंख फडफडवायला सुरुवात केली. एक गरुड उंच भरारी घेत घेत आकाशाच्या उंचीपर्यंत पोहोचला, पण दुसरा थोडं अंतर उडून पुन्हा त्याच फांदीवर येऊन बसला जिथे तो आधी बसला होता. राजाने हे पाहिले आणि तो आश्चर्यचकित झाला. त्याने सेवकाला विचारले, एक गरुड इतक्या उंचीवर उडतो पण दुसरा पुन्हा त्याच फांदीवर का येऊन बसतो? सेवकाने उत्तर दिले, महाराज, सुरुवातीपासूनच असे आहे. आम्ही काहीही केलं तरी हा दुसरा गरुड ती फांदी सोडायला तयार होत नाही. राजाचे दोन्ही गरुडावर खूप प्रेम होते आणि त्याला दुसऱ्या गरुडानेही तितक्याच उंच भरारी घ्यावी असे वाटत होते. त्याने संपूर्ण राज्यात जाहीर केले, जो कोणी या दुसऱ्या गरुडाला उंच उडायला लावेल त्याला मोठे बक्षीस दिले जाईल. अनेक विद्वान आणि तज्ञ आले आणि त्यांनी आपापले प्रयत्न करायला चालू केले, पण कोणीही त्या गरुडाला उडवण्यात यशस्वी झाले नाहीत. अनेक आठवडे गेले, पण तो गरुड थोडा वेळ उडून पुन्हा त्याच फांदीवर येऊन बसत असे. राजा जवळजवळ हार मानणार होता. इतक्यात एके दिवशी काहीतरी चमत्कार घडला. त्याने पाहिले की दोन्ही गरुड आकाशात उंच उडत आहेत. तो आश्चर्यचकित झाला आणि सेवकाला बोलावून विचारले, हे कसे शक्य झाले? सेवकाने उत्तर दिले, महाराज, एका व्यक्तीने हे शक्य करून दाखवले. दुसऱ्या दिवशी राजा त्या व्यक्तीला भेटला. आश्चर्य म्हणजे तो कुठलाही विद्वान नव्हता, तर एक साधा शेतकरी होता. राजाने त्याला वचन दिलेले बक्षीस दिले आणि विचारले, तू असे काय केलेस जे मोठे मोठे विद्वानही करू शकले नाही? शेतकरी हसला आणि म्हणाला, महाराज, मला विद्वानांचे ज्ञान नाही. मी फक्त ती फांदीच कापून टाकली ज्यावर तो गरुड बसला होता. जेव्हा परत येण्यासाठी फांदीच उरली नाही तेव्हा त्याला उडणे भाग पडले. या कथेतून आपल्याला एक महत्वाचा धडा मिळतो बरं का मित्रांनो. आपल्या प्रत्येकामध्ये विलक्षण क्षमता असते, पण अनेकदा आपण आपल्या सुरक्षित क्षेत्रात म्हणजेच कम्फर्ट झोन मध्ये अडकून राहतो. ही फांदी म्हणजे आपली भीती, वाईट सवयी किंवा आत्मसंशय असू शकतो. तिथे आपल्याला सुरक्षित वाटते, पण ह्याच गोष्टी आपल्याला खऱ्या उंचीपर्यंत पोहोचू देत नाहीत. जेव्हा आपण त्या अडथळ्यांना दूर करतो तेव्हाच खरा विश्वास निर्माण होतो. त्या शेतकऱ्यासारखेच आपल्यालाही कधी कधी आपली भीती आणि आळशीपणाची फांदी कापावी लागते. तेव्हाच आपण आपले पंख पसरून उंच भरारी घेऊ शकतो. शिकवण स्पष्ट आहे. जर आपल्याला पुढे जायचे असेल आणि यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला आपल्या मर्यादा सोडून नवीन संधीकडे झेप घ्यावी लागते. ही कथा आपणास कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगावे. जय हिंद.